24 भागिले 56, 9 भागिले 21, 36 भागिले 84 आणि 16 भागिले 28. सगळ्यात पहिलं असं जेव्हा डिव्हिजन जे आहे ते संक्षिप्त रूप करायचं. ठीक आहे. आता मी जर याचं निम्मी केलं समजा फॉर एक्झाम्पल 24 भागिले 56 याच्या निम्मी किती वेळा लागले 12. याच्या निम्मी किती वेळा लागले 2 2 4 2 8 16. याच्या निम्मी किती वेळा लागले 2 सकम 12 2 1 2. याच्या निम्मी किती वेळा लागले 3. याच्या निम्मी 7 3 भागिले 7. ठीक आहे. पुन्हा 9 भागिले 21 च्या बाबतीत 3 त्रिक 9 आणि 3 7 21. 3 भागिले 7 याचं पण. ठीक आहे. आता 36 भागिले 84 चं जर बघितलं समजा याच्या निम्मी किती आले 2 1 2 2 8 16 2 चौक 8 2 2 4. पुन्हा 2 9 18 2 2 4 2 1 2. पुन्हा 3 त्रिक 9 3 7 21. ठीक आहे. 3 भागिले 7 3 भागिले 7 3 भागिले 7. इथं काय येणार आहे याच्या निम्मे 16 भागिले 28 जर केले आपण तर याच्या निम्मे 8. याच्या निम्मे 1 4 14. याच्या निम्मे यायला लागले 4. याच्या निम्मे यायला लागले 7. 4 भागिले 7 आला. इथं सगळीकडे 3 भागिले 7 आहे. इथं 3 भागिले 7 इथं 3 भागिले 7 इथे 3 भागिले तर 4 भागिले 7 म्हणजे हे गटाच्या वेगळं आहे. लक्षात येतं. भागल्याच्या नंतर संक्षिप्त केल्याच्या नंतर असं सगळ्यात शेवटचं काय येतं हे लक्षात ठेवायचं. 13 नंबरचा प्रश्न घ्या. 21 15 27 3 काय आहे बरे काय येतं याच्यामधलं वेगळं सांगा. 27 सर 27 हा कशाचा घन आहे 3 चा घन 3 गुणिला 3 गुणिला 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 घन. बाकी कोणी कशाचा घन नाही आहे. 27 आहे त्याचा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14 काय प्रश्न क्रमांक 14 24 80 0 आणि 5. एक समसंख्याचं पण आणि विषम संख्याचं जर लागू केलं तर पृथ्वीमध्ये जसं 5 क्रमांक यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि दुसरं आपण लॉजिक जर समजा एक एक्झॅक्ट लॉजिक जेव्हा लागायचं असतं तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं ही संख्या कशाच्या जवळ येतं 25 च्या. ही संख्या 81 च्या जवळची येते. हे वर्ग संख्या कशा 1 च्या जवळची आहे. तर मग लक्षात घ्यायचे 25 पेक्षा किती न कमी आहे 1 न कमी. हे 1 न कमी हे 1 न कमी. तर मी असं जर केलं 5 चा वर्ग वजा 1 म्हणजे 25 वजा 1 म्हणजे किती झाले 24. इथं 9 चा वर्ग 9 9 81 वजा 1 म्हणजे 81 वजा 1 म्हणजे किती झाले 80. त्याच्यानंतर येथे 1 चा वर्ग वजा 1 म्हणजे 1 वजा 1 काय करतात 0. इथं तसं जर मी 2 चा वर्ग वजा 1 जर केलं तर 4 वजा 1 म्हणजे 3 पाहिजे. पण इथं 3 आहे का नाही म्हणजे ही त्याचं हे आहे उत्तर. लक्षात येते काय करायला लागलो स्क्वेअर करून 1 वजा करणे. स्क्वेअर करून आपण त्याला म्हणतात n स्क्वेअर मायनस 1 हा फॉर्म्युला असतो n स्क्वेअर मायनस 1. लक्षात येतं की आपण ते स्क्वेअर करायचा दिलेल्या डिजिटचा आणि कल्पना करायची. जेव्हा कधी आपल्याला असे अंक 24 किंवा कल्पना करा मला जर आता समजा इथं जर एखादा अंक 26 दिसला. ठीक आहे. इथं जर मला समजा 82 अंक दिसला तर कल्पना काय करायच्या की माझा वर्ग 5 चा वर्ग 25 आहे. ठीक आहे. 25 प्लस 1 म्हणजे 26 झालं. इथं 9 चा वर्ग काय आहे 81 81 प्लस 1 म्हणजे 82. तर तुम्हाला नियरेस्ट क्लोजेस्ट जे नंबर राहतात एखाद्या याच्या की 82 83 किंवा त्याच्या पाठीमागचे अंक जे आहेत तर पाठीमागे 2 अंक पुढे 2 अंक कल्पना करत राहायचे जेणेकरून तुम्हाला अंदाज येतो की याच्या पुढे 2 अंक कोण असू शकतात. समजा 25 हा अंक स्क्वेअर आहे त्याच्या पाठीमागे 24 23 तर 1 वजा केली तर 24 येतो 2 वजा केले तर 23 येतो प्लस 1 केला तर 26 येतं प्लस 2 केले तर 27 येतं. तर n जर आपण एखादी गोष्ट n चा स्क्वेअर घेतला तर प्लस 1 n स्क्वेअर प्लस 2 इथं n स्क्वेअर मायनस 1 n स्क्वेअर मायनस 2 असल्या कल्पना करता आल्या पाहिजे तुम्हाला की बाबा एखाद्या अंकाचा स्क्वेअर करून त्याच्यात 1 टाकणे 2 टाकणे 3 टाकणे किंवा n चा क्यूब करून त्याच्यात 1 2 टाकणे किंवा वजा पण 1 2 करणे. तर ह्या तुम्हाला नाही का आपल्याला एक फॉर्मॅट आहे फॉर्म्युलेच लक्षात बनवायचे की स्क्वेअर करायचा 1 वजा करायचे 2 वजा करायचे. लक्षात येतं हे सगळं.